मातोश्रीवर पुन्हा एकदा मोठी राजकीय बैठक, पण या वेळेला विषय आमदारांचा नाहीये, खासदारांचाही नाहीये, तर नगरसेवकांचा आहे। नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांची बंडाची चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी सगळ्या नगरसेवकांना थेट मातोश्रीवर बोलवलंय। ही केवळ बैठक नाही तर पक्ष वाचवण्याची मोहीम आहे का? नाशिकमध्ये नेमकं काय घडतंय? शिंदे गटाचा प्लॅन काय आहे? आणि जर ठाकरे गटाचे नगरसेवक फुटले तर त्याचा फायदा नेमका कोणाला होणार? हे सगळं समजून घेऊया, पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मातोश्रीवर मोठी राजकीय बैठक होणार आहे, पण या वेळेला चर्चेचा विषय आमदार किंवा खासदार नाही तर नगरसेवक आहेत। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव, अहमदनगरसह विविध भागातील ठाकरे गटातील नगरसेवक आणि महत्त्वाचे पदाधिकारी यांना उद्धव ठाकरे यांनी थेट मातोश्रीवर बोलावलंय। गेल्या काही दिवसांपासून पक्षातील संभाव्य बंड, शिंदे गटाच्या संपर्काच्या चर्चा आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने तिच्याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। म्हणजेच ही फक्त औपचारिक बैठक नाहीये, तर ही निष्ठा तपासायची बैठक आहे, आगामी काळाची रणनीती आखण्याची बैठक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संभाव्य बंड रोखण्याचा प्रयत्न आहे। पण हा विषय आता अचानक कसा समोर आला? तर गेल्या काही आठवड्यांपासून शिंदे गटांच्या तथाकथित ऑपरेशन टायगरच्या पुन्हा चर्चा रंगल्यात। राजकीय वर्तुळात असा दावा केला जातोय की ठाकरे गटातील काही स्थानिक पदाधिकारी आणि नगरसेवक हे शिंदे गटाच्या संपर्कात आहेत। या आधीही आपण पाहिलंच होतं की 2022 मध्ये आमदारांचं बंड झालं, त्यानंतर अनेक खासदारही शिंदे गटात गेले, अनेक जिल्हा प्रमुख, शाखा प्रमुख आणि पदाधिकारीही पक्ष सोडून गेले। म्हणूनच आता जर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेले नगरसेवकही गेले तर ठाकरे गटासाठी तो एक खूप मोठा धक्का ठरू शकतो आणि याच्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे स्वतः परिस्थिती हाताळताना दिसतायत। आपल्याला माहित असेल की उत्तर महाराष्ट्राचं राजकीय प्रवेशद्वार म्हणजे नाशिक, लोकसभा असू दे, विधानसभा असू दे किंवा महापालिका, नाशिकमध्ये मजबूत संघटना असणं हे प्रत्येक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। नाशिक ही राज्यातील आर्थिक, धार्मिक आणि राजकीय दृष्ट्या प्रभावाची नगरपालिका मानली जाते आणि आगामी महापालिका निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी आजपासूनच पक्षांनी मोर्चा बांधणी सुरू केलेली आहे। 2022 मध्ये शिवसेना फुटल्यानंतर नाशिकमधील अनेक स्थानिक नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली, तर काही जण उद्धव ठाकरेंसोबत ठाम राहिले। यानंतर झालेल्या स्थानिक राजकीय घडामोडींमध्ये भाजपने नाशिकमध्ये आपलं संघटन आणखीन मजबूत केलं। सध्या राजकीय परिस्थिती पाहिली तर भाजप हा नाशिकमधला सर्वात प्रभावी पक्ष मानला जातो। त्याच्या पाठोपाठ शिंदे गटांनी स्वतःचं मजबूत अस्तित्व निर्माण केलंय, तर ठाकरे गटाने त्या तुलनेने कमी नगरसेवक आणि स्थानिक संघटन असं उभं राहिलेलं आहे आणि याचमुळे त्यांना प्रत्येक नगरसेवकाला आता विशेष महत्त्व प्राप्त झालंय। आता काहीच दिवसांपूर्वी नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या काही नगरसेवकांनी एक पत्रकार परिषद घेतली होती। त्यात त्यांनी स्पष्ट असंही सांगितलं की पक्ष सोडून जायचा आमचा कोणताही विचार नाही, आमचं या सगळ्यांवरती एकमत आहे आणि जे 3-4 जण नगरसेवक पक्ष सोडून जातील त्यांच्यावर ऑपरेशन तुडवा आम्ही राबवू। म्हणजेच आता काय दिसतंय आपल्याला, तर एका बाजूला बंडाची चर्चा आहे तर दुसऱ्या बाजूला पक्षातील निष्ठा सुद्धा दर्शवली जाते आणि म्हणूनच ही मातोश्रीवरची बैठक पक्षाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार प्रत्येक नगरसेवकाशी 1 to 1 चर्चा होणार आहे। कोण नाराज आहे, कोण पक्षात राहणार आहे, कोणत्या भागात संघटना कमकुवत झाली आहे, आगामी निवडणुकीची तयारी कशी करायची, या सगळ्यावरती सविस्तर चर्चा होणार आहे। त्याचबरोबर स्थानिक स्तरातील अडचणी, कार्यकर्त्यांच्या तक्रारी आणि पक्षाची पुढील रणनीती यावर सुद्धा चर्चा होण्याचं सांगितलं जात आहे। नाशिकची सध्याची राजकीय समीकरणं आपण पाहता ती सगळी महायुतीच्या बाजूने झुकलेली दिसतात। नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण 122 जागांपैकी भाजपाने तब्बल 72 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलंय। शिंदे गटाच्या शिवसेनेने 26 जागा जिंकल्या, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 15 जागांवरती समाधान मानावं लागलं। याशिवाय अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला 4, काँग्रेसला 3, मनसेला 1 तर 1 अपक्ष उमेदवार विजयी झालाय। म्हणजेच नाशिकमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष, त्यानंतर शिंदे गट हा दुसऱ्या क्रमांकावर आणि ठाकरे गट हा तिसऱ्या क्रमांकावर आहे। आता अशा परिस्थितीत ठाकरे गटाचे 15 नगरसेवक हे पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि यातील काही जर शिंदे गटाकडे गेले तर केवळ ठाकरे गटाची संख्या कमी होणार नाहीये, तर उत्तर महाराष्ट्रात शिंदे गटाचं राजकीय वजन आणखीन वाढेल आणि महायुतीचं महापालिकेतील वर्चस्व आणखीन मजबूत होणार आहे।
आतापर्यंत मी जे बोलले त्याने तुम्हाला कळलंच असेल की नाशिकचे नगरसेवक ठाकरेंसाठी इतके महत्त्वाचे काय आहेत. पण जर अजूनही ते नगरसेवक शिंदे गटात गेले तर नेमकं काय होईल, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण त्याचा परिणाम फक्त नाशिक पुरता मर्यादित राहणार नाहीये. आता ह्याचा परिणाम म्हणजे पहिला परिणाम सांगते, शिंदे गट उत्तर महाराष्ट्रात आणखीन मजबूत होणार आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्या वाढली तर निवडणूक यंत्रणा तिथे आणखीन मजबूत होणार आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचं नेटवर्क वाढणार आहे आणि मतदारांपर्यंत त्यांना पोहोचणं आणखीन सोपं होणार आहे. दुसरा परिणाम, उद्धव ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकद आणखीन कमी होऊ शकते. कारण आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांनंतर जर नगरसेवकही पक्ष सोडू लागले तर कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि तिसरा परिणाम म्हणजे महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करणं, प्रचार यंत्रणा उभी करणं आणि बूथ पातळीवर संघटन मजबूत ठेवणं हे आणखीन कठीण होऊ शकतं. स्थानिक निवडणुकांमध्ये नगरसेवक हे पक्षाचे सर्वात मजबूत आधारस्तंभ मानले जातात. आता या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट आहे, सध्या तरी अधिकृतपणे कोणत्याही नगरसेवकाने पक्ष सोडल्याची घोषणा अजूनही केलेली नाही. त्यामुळे चर्चा आणि वास्तव यात फरक ठेवणं आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांनी कोणतीही जोखीम न घेता स्वतः आत्ता पुढाकार घेतलाय. आधी संवाद, नंतर रणनीती आणि मग पुढची राजकीय चाल, असं चित्र सध्या दिसतंय. एकेकाळी नाशिक हा शिवसेनेचा सगळ्यात मजबूत गड मानला जायचा. आज त्याच नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांना स्वतः नगरसेवकांना मातोश्रीवर बोलवून विश्वासात घ्यावं लागतंय. ही परिस्थिती ठाकरे गटासाठी किती गंभीर आहे याचं उत्तर या बैठकीतून आपल्याला मिळेलच. पण नगरसेवक पक्षासोबत राहतील की ते नाशिकमधून पुन्हा एकदा मोठी राजकीय फूट आपल्याला पाहायला मिळेल, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तुमचं काय मत आहे? ही बैठक ठाकरे गटासाठी डॅमेज कंट्रोल ठरेल की उशिरा उचललेलं एक पाऊल? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.